नमस्कार, किचन क्वीन रोहिणीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत। थंबनेलवरून तर तुम्हाला कळलेच असेल की आज आपण काय बनवणार आहोत। तर आपण आज बनवणार आहोत भरलेली गिलकी। इथे मी 5-6 कोवळी गिलकी धुवून घेतलेली आहेत। मसाला तयार करण्यासाठी लागणारे साहित्य बघू। एक छोटी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। 5-6 हिरव्या मिरच्या बिना तिखट, 10-12 लसूण पाकळ्या, थोडी कोथिंबीर, 1 चमचा बडीशोप आणि आपल्या मसाल्यातल्या डब्यातले नेहमीचेच मसाले। आता आपण मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण, बडीशोप घालून घेऊ। एक चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा नेहमीचेच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। मसाले व लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता। आता आपण हा मसाला पाणी न घालता जाडसर वाटून घेणार आहोत। मसाला वाटून झालेला आहे। आता आपण एका डिशमध्ये मसाला काढून घेऊ आणि गिलके कसे कापायचे ते मी तुम्हाला व्हिडिओत दाखवणार आहे। मी इथे गिलक्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत। तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही गिलके कापू शकता। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी इथे सगळे गिलके कापून घेते। अशा प्रकारे मी इथे सर्व गिलके कापून घेतलेले आहेत। आता कापलेल्या गिलक्यांना आपण चाकूने मध्ये एक चीर पाडून घेऊ, म्हणजे आपल्याला मसाला व्यवस्थित भरता येईल। आता आपण सर्व गिलक्यांमध्ये मसाला भरून घेऊ। थोडा थोडा मसाला घेऊन आतपर्यंत व्यवस्थित दाबून गिलक्यांना आपण मसाला भरून घेऊ। अशा प्रकारे मी आता सर्व गिलक्यांमध्ये मसाला भरून घेतलेला आहे। इथे मी गॅसवर लोखंडी तवा ठेवलेला आहे। तुम्ही कढई किंवा पॅनमध्येही करू शकता। तवा तापल्यावर आपण 2 ते 3 पळ्या तेल घालून घेऊ।
तेल तापल्यावर मसाला भरून घेतलेले सर्व गिलके आपण तेलावर व्यवस्थित पसरवून ठेवू. तव्यावर आता आपले सगळेच गिलके पसरवून झालेले आहेत. आता आपण गॅसची फ्लेम कमी करून 2-3 मिनिटे झाकण झाकून ठेवू. झाकण झाकल्यामुळे एका बाजूने आपले गिलके छान खरपूस भाजून होतील आणि 2-3 मिनिटांनी झाकण काढून गिलके आपण दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊ. गिलके पलटवताना हलक्या हाताने पलटवा, म्हणजे गिलक्यातला मसाला बाहेर येणार नाही. गिलके आपले व्यवस्थितपणे पलटून झालेले आहेत. आता आपण उरलेला थोडा मसाला होता तोही गिलक्यांच्या वरून घालून घेऊ. आता मी गिलके शिजण्यासाठी फक्त अर्धा कप पाणी घालून घेत आहे. पाणी घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून आपण झाकण झाकून परत 2-3 मिनिटे वाफ काढून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता 2-3 मिनिटांनंतर आपले गिलक्यातले पूर्णपणे पाणी आटलेले आहे आणि आपले गिलकेही एकदम मस्त मऊ शिजलेले आहेत. आता आपली इथे गिलक्याची भाजी तयार आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन एका रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.